नमस्कार. श्री स्वामी समर्थ एक्सप्लोर एव्हरीथिंगमध्ये आपले स्वागत आहे. तर हे 4 जूनचं लग्न झालेलं आहे, पण व्हिडिओ टाकायला थोडासा उशीर झालेला आहे. तर माझी बहिणीची मुलगी म्हणजे मावस बहिणीची मुलगी आणि माझ्या मिस्टरांच्या म्हणजे मावस मामाच्या मुलीचं लग्न. म्हणजे त्यांच्या मामांना माझी बहीण दिलेली आहे असं. आणि ते आपल्या म्हणजे माझं घर आहे ना, त्याच्या घराच्या जवळच राहतात. तर आता हे सकाळी जे आता कार्यक्रम तुम्हाला वाटलं हे काय चालू आहे, तर हे मुहूर्त आहे आपल्या मुगवडे वगैरे यायचं असते ना, त्याचा मुहूर्त आहे. तर त्याचा मुहूर्ताचं पूर्ण ती म्हणजे हळद कुंकू लावून घेत आहे सगळ्याला. आणि आता आपण थोड्या वेळानं मुहूर्त करणार आहे. तर मुहूर्त करताना म्हणजे 5 सुवासिनी पाहिजे असतात. तर आपल्या 5 ते 7 सुवासिनी झालेल्या आहेत. आता सगळ्याला कुंकू वगैरे लावल्यानंतर आपल्याला एक मुगड्या टाकून घ्यायच्या आणि कुरड्या टाकायच्या आहेत. तर तिनं रात्रीच मुगाची डाळ वगैरे भिजू घालून ठेवली होती. आता मी त्याला म्हणजे जे आपण कागद वगैरे टाकतो ना, त्याला हळदी कुंकू लावून वगैरे पूजा करत असतात. तर ती पूजा करून घेऊन राहिली. आता आम्ही काही जास्त नव्हत्या, अर्धाच किलोच्या मुगड्या करायच्या होत्या, पण 5 सुवासिनीच्या हातून करणं होत्या त्या. तर आता त्या करून घेतो आम्ही पटपट, कारण याच्यानंतर आम्हाला कुरड्या करायच्या होत्या. आता वाटते पण यावेळेस ऊन भरपूर होतं, भयानक ऊन होतं. जेव्हा आम्ही मुगडे टाकत होतो तेव्हा असं पाय पण जळत होते आणि वरून पण ऊन लागत होतं. तर आम्ही पटापटा टाकून घेतल्या 5-7 सुवासिनीला. नंतरही काही बायका आल्या, तर त्यांच्यासाठी पण आम्ही थोडं ठेवून दिलं. मस्त अशी हशी मजाक करत आम्ही तेवढ्या मुगड्या वगैरे टाकून घेतल्या. आणि बाकीच्या ज्या आल्या त्यांनी 2-2, 3-3, 4-4च टाकल्या, कारण अर्धाच किलोचं होतं. तर आम्ही तिला तेच म्हणत होतो की तू वर्षभराच्या 1-2 किलोच्या करून घ्यायला पाहिजे होत्या. तर ती बोलली मी गेलेल्या आहेत म्हणे, फक्त हे मान पाहिजे म्हणून असते बस. आणि त्याच्यानंतर मग आम्ही म्हणजे खूप मजा मस्ती केली छान. ऊन वरून लागत होतं, पाणी. आता तुम्हाला वाटत होतं मी उभी आहे, पण त्या मी माझ्या टाकून झाल्या होत्या, पण त्या बाकीच्या महिलांच्या राहिल्या होत्या, कारण सर्वांनाच हात लागला पाहिजे, कारण बोलायल्यानंतर चांगलं वाटत नाही की टाकू नाही दिल्या म्हणून. आता यानंतर आम्ही आता हळद आणि सुपारी घेतली फोडायला. तर थांबलेलंच होतं, तर हळद सुपारी वगैरे ते सगळं फोडून घ्यायचं होतं. तर थोडंसं डेकोरेशन वगैरे केलं. तर तिचं मला म्हणणं चालू होतं, म्हणजे तिला मी लाडानं प्रिंकी म्हणते, तर तिचं झालं होतं की तू या अर्चना एवढं डेकोरेशन कर, असं कर. पण मला ना तिच्याकडचे ब्लाऊज भरपूर होते आणि बाकीचे लग्न घरचे होते, तर त्याच्यामुळे माझं लवकर काही जमत नव्हतं. पण वेळेवर आम्ही थोडंफार डेकोरेशन करत गेलो. तर तुमच्याकडे पण अशा पद्धतीचे असतात का कार्यक्रम, हळद वगैरे फोडणं वगैरे सुपारी मुहूर्त? तर नक्कीच मला कमेंटमध्ये सांगाल. व्हिडिओ कंटिन्यू करा. छान असं हे गणपतीचे चित्र वगैरे इथे काढलं होतं. आणि गव्हाचा मुहूर्त चालू होता. तर ही छोटीशी रियू ती गणपतीची मी पण गवणीची लागते, तर तिच्या हातात ती चाळणी देऊन टाकली होती आणि ती मस्त प्रकारे चाळवत पण होती. आता हे शरबत केलं होतं, कारण उन्हाळ्याचा दिवस होता. आणि हे सर्व मुलं छोटे तोंड लपत होते. त्या बाजूनं बसल्या तर माझ्या सासूबाई आहेत. आणि नंतर त्या तिथे लोटा ठेवला तर ते पाणी सांडून गेलं. आता हे जे आहे ना, तर हे दुसऱ्या दिवशीचं आहे, जेव्हा आम्ही हळदीचा मुहूर्त केला, म्हणजे हळद दळली. तर असे सूप, झाल, टोपली, फळा हे सगळं साहित्य आणलं जात असते. हे जाताला डेकोरेशन केलं मस्त प्रकारे. आंब्याची पानं, साधी सुपारी वगैरे ते ठेवून आणि नंतर अक्षता तयार केल्या आम्ही. तर अक्षतामध्ये अलग रंग टाकून छोटासा त्याचा पण 5 प्रकारच्या अक्षता तयार केल्या. आणि सर्व महिला म्हणजे मजा येते अशा वेळेला. तर अशा सुंदर प्रकारे अशा अक्षता तयार झाल्या आपल्या. नंतर नवरीच्या आईला आम्ही सगळ्या सुपावर याच्यावर हळदीचे कुंकवाचे छाप मारायला लक्ष्मीची आणि नंतर मस्त गाणे म्हणत वगैरे मस्त हळदीचं मुहूर्त केलं छान प्रकारे. अशी मजा. भरपूर म्हणजे लग्न घरी भरपूर कामं असतात. तर कामं म्हणजे दिसत नाहीत, पण कामं भरपूर असतात. तर छान लक्ष्मीचं फोटो ठेवून डेकोरेशन वगैरे केलेलं आहे.
ती हात मारून घेत आहे सगळ्या याच्यावर, कारण तिनं फक्त सुपावर म्हटलं सुपावरच मारले होते. त्यानंतर तिला आम्ही म्हटलं की अरे सगळ्या याच्यावर मारायचं. आणि आणखी एक तुम्हाला त्यातली गंमत सांगते. तुमच्या पण लक्षात आली असेल की जात्याचं काम असते, पण वाटा परवंटाचं काही कामच नसते. पण मला वाटलं की वाटा परवंटा पण असते काय, तर आम्ही तिथं वाटा परवंटा पण घेऊन बसलेलो होतो. मग आता काय करायचं, थोडंसं त्याच्यावर त्या टिक्सा वगैरे ज्वारी असते ना, ते वाटून घेतली आम्ही. ही नवरी आमची, नवरीच्या हातून थोडंसं काही नृत्य केलं आणि नंतर सगळ्या बाया म्हणून हळद वगैरे लावून छान कसे टिक्सा ते करून मजा केली, गाणी वगैरे हशी मजा. आणि माहिती का तुम्हाला यामध्ये आम्ही छोटीशी रील पण तयार केली होती खंडेरावाच्या लग्नाला, कारण सगळेच हौशी बसतो म्हटलं तर म्हटलं आपण 4-5 जण बसू तर सगळे बसतात हशी मारतो. माझ्या सासूबाई सुद्धा बसतात म्हणत होत्या मला पण बसायचं आहे. मग नंतर बाहेर निघता छान हा पण व्हिडिओ काढून घेतला, एक रील तयार करून घेतली. आणि बरं हौशी म्हणजे सगळ्याच असल्यामुळे छान जमून गेलं आमचं सगळंच काम. आणि तुमच्या इकडे असं करतात की नाही ते सांगा बरं, कारण आमच्या इकडे तर म्हणजे छान एन्जॉय करतात आणि मला तर खूप आवडते. मग नंतर त्यांना म्हटलं आणखी परत एक व्हिडिओ काढू, परत ही व्हिडिओ तयार करायला लागे रेडीच होते. मी करते म्हणून बाहेर किती मोठ्या जणी 7-8 जणी 10-12 जणी तयार होते. ही नवरी आहे आणि म्हणजे एन्जॉय करायला सगळेजण तयार असतात, कारण आजकाल दर्शक चालूच आहे. थोडंसं मस्त गाणे लावले, थोडासा डान्स वगैरे हळदीच्या दिवशी नक्की माहीत नाही, मला तर डान्स करायला खूपच आवडतं. दिवसभर आमचं म्हणजे बस याच्यातच. घरी ब्लाऊज शिवायचे बाकी राहिले होते माझे. मी रात्री 2-2 वाजेपर्यंत ब्लाऊज वगैरे शिवले, पण तरीही डान्स केला म्हणजे केलाच. सगळ्यांना शिकवत होतो, कारण संगीतचा प्रोग्राम होता. सगळ्यांचं म्हणणं होतं संगीतच्या प्रोग्राममध्ये तुम्ही करा, आम्ही तर काही करत नाही. म्हणून माझी जेठाणी पण बसून गेली. आता मस्त प्रकारे, आता गाणं अलाउड नसते आपल्या याच्यावर म्हणून, नाही तर गाणे पण छान वाजवत होतो आम्ही हळदीचेच. अशा प्रकारे आम्ही छान डान्स करून घेतले. आता रात्रीची वेळ, ते आता नवीन एक काय निघालं, काय मंडळी कुठे चालले काय चालले याचा शूट करायचा होता. तर रात्री मी 11:30-12ला गेली मी, आणि त्याच्यानंतर मग हा शूट केला. अरे तुम्ही करून घ्या, नाही तू चाल, ये मावशी, तू ये मावशी, म्हणून मग मलाही जावं लागलं. तर आता हा जो शूट आहे ना, तर हे लग्नाच्या 2-3 दिवसा अगोदर नानोरा करतात ना, तर त्याचा आहे. तर आम्ही नवरीला वगैरे, कारण ऊन भरपूर असल्यामुळे मला घाम पण एवढा येत होता, तर तिला नवरीला आंघोळ घातली, नवरीच्या आईवडिलाला आंघोळ घातली.
त्याच दिवशी दुपारी मग कुळाचार असते. तर कुळाचाराच्या दिवशी ह्या बांगड्या भरलेल्या आहेत आम्ही. तर बांगड्या भरल्यानंतर एक पुन्हा रील तयार केली. आता हे दुसऱ्या दिवशी मेहंदीचा कार्यक्रम होता. तर ही मेहंदी पण आम्ही रात्री 11:30ला सुरुवात केली, कारण करायलाच कोणी नव्हतं. ती मला घेतल्याशिवाय म्हणजे तिची पूर्वतयारी करतच नव्हती. तिला म्हटलं की ती कर, तर माझी ब्लाऊज चालू होती इकडे. मग त्यानंतर तरी आम्ही गेलो. मग रात्री 12 वाजता मेहंदी, 11 वाजता मेहंदी चालू केली. आता मला काही एवढी मेहंदी व्यवस्थित जमत नाही, तरी ती म्हणत होती आता कोणाला काढून मागू. माझे हात थोडेसे रंगले तरी खूप झाले. मग तिच्या हातावर मी थोडीफार मेहंदी दिली अशीच काढ. हे लग्नाच्या अगोदरच्या दिवशी, कारण श्रीमंती पूजा वगैरे असते, तर त्या दिवशीचा व्हिडिओ हा. तर मस्त एक स्कूल बस केली होती छान. स्कूल बसमध्ये व्हिडिओ आहे. त्याला छान गाणं गिणं लावते मी नंतर. हो काकू. हा गंगाताई, भाऊजी. हा भाऊजी. छोटे बडे. छोटे बडे. हे नाही हो, ते एकच आहे. हा धरा, चला धरा. काय घ्यायचं? मागे घ्या. मागे मागे नाही म्हणते. बाकीचे घे, इकडचे घे. मम्मीवर फोकस आहे घ्या. आता आलं की मावशी तू द्या. अरे पांडुरंगा, नाम है जो है नाम तुम्हारा क्या काम है भाई? ऐसा एक्शन बोला तो तुम्हारा क्या काम है? जिसकी नाम है जिसकी बीपी लंबी. हाँ पुढे काय? देश की धरती. मला आठवतच नाही तो गाणे लवकर. तिकडून पहाड जाते, तिकडून हिरवा येते. गाडी बिघाजी का? आम्ही पोहोचल्यानंतर छान तयाऱ्या केल्या आणि पुन्हा एक रील तयार केली. तर आम्ही सगळ्या देराण्या जेठाणे आहे, मुलगी आहे आणि वहिनी आमची. मस्तपैकी बाहेर चाललो होतो आम्ही, कारण थोडंसं खाण्याची व्यवस्था करायला, कारण मी निघताना जेवणच नव्हतं झालं माझं. तर एक रील तयार केली आणि मग पुन्हा बाहेर निघून गेलो थोडंसं. इथं ना शिवाजी महाराजांची मूर्ती खूप सुंदर होती. तिचा म्हणजे त्याच्या हातात मोबाईल व्हिडिओच व्यवस्थित काढत होती. त्यांनी फक्त आमच्यात एक व्हिडिओ काढून ठेवलेला, तरी तो मला तर काही आवडलाच नाही. याच्यानंतर आपला संगीतचा प्रोग्राम झाला. छोट्या छोट्या मुलींनी मस्त डान्स केले. आता आपल्याला काही अलाउड नाही आहे.
मग रात्री छान आराम केला. मग दुसऱ्या दिवशी हळद होती, तर हळदीचं तयारी करून थोडंसं खाण्यापिण्याची व्यवस्था नव्हती, आम्ही बाहेर गेलो होतो. तर तिथं असं छान याचं होतं वर्कआउटसाठी, तर त्यात थोडंसं हे केलं. नंतर मग लग्नाची तयारी केली आणि वरातीसोबत गेलं, कारण नवरदेव पण थोडंसं नात्यातलेच असल्यामुळे नवरदेवासोबत गेलो आम्ही. तिथंही थोडंसं छान नाचणं कुदणं असं करून लग्न पार पडलं. व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा, कारण सर्वांना मी त्यांच्या लग्नाबद्दलच्या प्रतिक्रिया विचारलेल्या आहेत. तुमचा चेहराच झाला मोठा निघते. हां, वधूवर परिचयाचे असल्यामुळे बढिया वाटलं. मला वाटलं तेवढी अपेक्षा होती त्याचं चांगलं झालं. त्यापेक्षा चांगलं झालं. कसं वाटलं? आनंद वाटला. हां, बोल रे भाऊ. चांगलं झालं. चांगलं झालं. बोल मावशी. हा, गंगाताई बोल ना. छान वाटलं. हा मामा, आनंद वाटला. तुला कसं वाटलं? अतिशय सुंदर. अप्रतिम. खूप छान वाटलं. गोपाळराव पार बाबा धरून ठेव. हा सांगा सांगा. एवढं अतिशय पण त्या दरवाजाच नव्हता. छान, विस्मरणीय. छान वाटलं. हा हा अडचण नव्हती म्हणून टाइमपास चांगला झाला. हा हा मामा. नो कमेंट्स प्लीज. हा, तुझ्या बहिणीचं लग्न झालं, कसं वाटतं तुला? छान वाटले. मजा केली. सुविधा होत्या, सर्वांच्या आंघोळी झाल्या नाही आज, आणि सर्वांनी घोडा घेतला. छान आंघोळी बोलून नाही, फार फार वास येऊन राहिला. घोडा घेतला. हा बोला ना. खूप छान वाटलं म्हणा. काय म्हणजे बोलला बोलला. आता संडास छान होते. मागे आम्ही गेलो नाही. खूप खराब होत हा संडास होते पण दरवाजे नव्हते. हा बोल रंजना. हा बोला जवाई बा, तुम्हाला खूपच आनंद झालाय ना? मस्त आहे म्हणे. एका रूम मध्ये सगळेच पोहोचले तर मला काही पोहोचले डायरेक्ट. हा आकांक्षा झालं तुझं रेकॉर्ड बेबी. अतिशय सुरेख अशी चांगली व्यवस्था होती की ज्यामध्ये AC हॉल होते, AC संडास होता, AC बाथरूम होता, की ज्याच्यामध्ये असं पहिलं लग्न होतं जे कोणत्याच महिलांनी आंघोळ न करता ते लग्न लावलं. आणि आता बसमध्ये गुदमरल्यासारखं उराल, कुठं उंदीर बेल्यासारखं वाटू राहिलं. कृपया व्हिडिओ मी जास्त बोलू शकत नाही. बरं, माझं स्वतःचं असं म्हणणं आहे की मुलगी खुश आहे. आपल्या व्यवस्था रोजच्याच असतात. आपण रोज घरी छान स्वच्छ राहतो, रोजची आंघोळ करतो, छान पंख्यामध्ये, AC मध्ये, कूलरमध्ये. पण असा एखादा दिवस असा असते की सर्व मिळून एक दिवस चांगला निघता. त्याच्या थोडशा सुखसुविधा इकडे तिकडे झाल्या तर काहीच हरकत नाही. फक्त आनंद सगळ्यामध्ये असते. आंघोळ केलीच पाहिजे नाही, मनाचा आनंद महत्वाचा, मनाची स्वच्छता बनायची.